reminding me about the recording. Okay, let's start the first chapter of biology. And this is here. I will share the screen with you. Right, this is the screen sharing. Now, this one. Let us go to the paint. And we're starting. Now, the first thing first. Screen. Okay. The first thing is first. हेरिडिटी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेरिडिटी? सर्वात पहिले आपण ह्या चॅप्टर मध्ये हेरिडिटी आणि इव्होल्युशन बनवतो. अतिशय सुंदर असा चॅप्टर आहे बाळांनो हा. सर्वात पहिले हेरिडिटी म्हणजे काय बघा. आपल्याला आपल्या आई वडिलांकडून काही गोष्टी भेटतात, बऱ्याच गोष्टी भेटतात, ठीक आहे. इकॉनॉमिकली पण भेटतात, म्हणजे आई वडिलांचं शेत, प्रॉपर्टी वगैरे वगैरे वगैरे. मग आपण त्याला काय म्हणतो की मला हे इनहेरिटन्स मध्ये भेटलं म्हणतो, ठीक आहे. इनहेरिटन्स. आणि इनहेरिटन्स म्हणजे आपल्याला जे काही भेटतं आई वडिलांकडून, जमीन जुमला, रंग, कलर, सर्व. आणि हेरिडिटी. हेरिडिटी हेरिडिटी म्हणजे आई वडिलांकडून जे आपल्याला बायोलॉजिकली भेटते, बायोलॉजिकली त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. म्हणजे आपल्याला कलर भेटतो, केस भेटतात, डोळे भेटतात, सर्वच भेटतंय. सो दिस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बघा, बायोलॉजिकल हा शब्द महत्वाचा आहे. फ्रॉम वन जनरेशन. जनरेशन म्हणजे काय रे बाळांनो? पिढी. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल झालं. कशाच्या माध्यमातून होते ते? जीन्स. हे शब्द खूप महत्वाचा आहे. जीनच्या माध्यमातून होते. सो जनरेशन 1 त्याच्यापासून जनरेशन 2 आपण बघितलं होतं ना मागच्या वर्षी, F1 F2 वगैरे. ह्या जनरेशन पासून त्या जनरेशनला काय जातंय? कॅरेक्टर्स. कसले कॅरेक्टर्स? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. कशाच्या द्वारे जातात? जीन्सच्या द्वारे. ह्यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी. चला सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं हेरिडिटीची व्याख्या. कम ऑन. हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू जीन्स. थ्रू व्हॉट? जीन्स. नाव आता तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे, ही जीन्स नेमके असतात कुठे. चला व्यवस्थित सुंदरपणे तुम्हाला सांगतो मी कसे असतात. सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे, ही असते आपली सेल. सेल मध्ये असतो न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये असतात हे क्रोमोझोम. मग क्रोमोझोम समजा मी हा बाहेर काढला, ह्या क्रोमोझोमला समजा मी काय केलं, थोडस उकललं, तर ते उकलल्यावर क्रोमोझोमला डिटेलमध्ये उकलल्यावर असा एक दोरा दिसतो, दोरा. मग हा जो दोरा आहे त्याला जर आणखी शांतपणे बघितलं, त्या दोऱ्यावर मध्येच कुठंतरी अशा गाठी आहेत, गाठी अशा. जसं दोरा आहे हा, आणि दोऱ्याला अशा गाठी आहेत बघा. गाठी म्हणजे असं समजा जणू काही हे मोती आहे, मोती. बघा मंगळसूत्र कसं असतं रे बाईचं मंगळसूत्र, ठीक आहे. एक सुंदर बाई, सुंदर स्त्री काढूया आपण. बाई कसं म्हणावं रे बाळांनो? स्त्री म्हणायला पाहिजे ना. आता मला किती सुंदर येते काय माहित नाही, कुंकू लावूया तिला. ओके, केस काळे करूया का? अतिशय सुंदर अशी स्त्री आपण काढलेली आहे पहा. ओ, हिडिंबाच वाटायला मला तर. ओके, हिडिंबा माहिती आहे का रे कोण होती? चला कोण होती सांगा. हिडिंबा. चलो इसकी मांग में भी थोड़ा सिंदूर भर लेते हैं, लाइक दिस. ओके, तर ठीक आहे. तर हा, हिडिंबा कोण होती सांगा बरं एकदा. हिडिंबा कोण सांगते मला बघू तुमचं. कांचना. ओ भीम्स वाईफ. व्हेरी गुड. भीम्स वाईफ. रावणाची बहीण नव्हती बाळा, वैभव. रावणाची बहीण दुसरी होती. कुठं चालला रे महाभारतामधून रामायणामध्ये? कसं? रावणाची बहीण शूर्पणखा होती बाळा. हा, भीमाची बायको होती हिडिंबा. तिच्यापासून भीमाला मुलगा कोणता झाला होता? कोण सांगतंय? तिच्यापासून भीमाला मुलगा कोणता? अरे तुमचं जनरल नॉलेज असंच पक्क करून घेतो बाळांनो. मस्त घटोत्कच. अरे हुशार आहे की एकदम हुशार.
आदित्य अतिशय छान. घटोत्कच, आणि ह्या घटोत्कचानंच कर्णाचे कवच कुंडल काढून घेतले होते बाळांनो. कारण कर्णाचे कवच कुंडल काढून घेईपर्यंत त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. ओके, चलो 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 आगे चलते हैं. बस. अरे नाही सर, काय नाही अभि, काय नाही म्हणतोय, मला कळलं नाही. इंद्राने दिले होते रे, इंद्राने कर्णाला दिले होते, काढून कुण घेतले? ओके, हा, घटोत्कचावर शक्ती शक्ती टाकली असेल. ठीक आहे, चालतंय. चला, हुशार आहे की अभि, एकदम छान. काढून पण इंद्राने कुणाच्या सांगण्यावरून घेतले होते रे? हा, बरोबर आहे, इंद्रानेच काढून घेतले होते, पण कुणाच्या सांगण्यावरून? ओके, हुशार आहेत बाबा पोर, एकदम हुशार. चला, ठीक आहे. मग कर्ण, मला वाटतंय कर्ण इंद्रपुत्र नव्हता का? मग कर्ण कोणता पुत्र होता? कुणाचा पुत्र होता कर्ण? सूर्यपुत्र होता, एकदम छान. ओके ओके, आता आलं लक्षात सर्व. सूर्यपुत्र होता, राईट. शाबाश, हुशार पोरं. आता रामायण बघितले तो वाटाले, महाभारत रामायण, हुशार झालेत. तर मग आपण कुठून कुठं गेलो? हा, तर ही सुंदर स्त्री जी आहे, ठीक आहे, आपण कुठून कुठे गेलो? सुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये जसं मंगळसूत्र असतं, ठीक आहे ना, सुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये जसं मंगळसूत्र असतं, तसं हे मंगळसूत्रामध्ये असे छोटे छोटे मोती असतात. मला ते सांगायचं होतं, राईट. आपण तिथं आधी बघूया. सुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र जसं असतं आणि त्याच्यामध्ये असे मोती असतात, मोती, राईट. म्हणजे दोरीमध्ये मोती घातले की ह्याला आपण बीड्स म्हणतो. ह्या मोत्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये? बीड्स, ठीक आहे. मग दोरीमध्ये मोती घातलेत तसं दिसतंय हे स्ट्रक्चर. ही अशी दोरी दिसायली आहे आणि त्याच्यामध्ये असे मोती घातल्यासारखे दिसायलेत, हे मोती घातल्यासारखे, ठीक आहे ना. तर हे जे दिसतात हे मोती, ह्यांना म्हणतात हिस्टोन प्रोटीन. तसं मी गेल्या वर्षी काढून दिला असेल हे स्ट्रक्चर तुम्हाला, हिस्टोन प्रोटीन्स, राईट, ठीक आहे. मग हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत ते कसे वाटतात? बीड्स, बीड्स सारखे दिसतात. चला, लॉजिक समजलं का सर्वांना? सर्वांना लॉजिक समजलं का? राईट. बघूया काय म्हणतात, काय म्हणतात सर्वजण, हुशार पोर आहेत एकदम. राईट, लॉजिक समजलं ना. सो द हिस्टोन प्रोटीन्स आर लाईक बीड्स, बीड्स इन द स्ट्रिंग. दोरीमध्ये मोती घातल्यासारखे आहेत. मग त्याला आणखीन जर उलगडून पाहितलं आपण, ह्या ह्या डीए म्हणजे हे जे क्रोमोझोम आहे त्याला आणखीन डिटेलमध्ये जर पाहितलं आपण, आणखीन डिटेलमध्ये, तर कसं दिसतंय? तर ते आणखीन असं दिसतंय बघा. आता ही तसं तर ही दोरी दाखवल्या एवढी, पण ह्या दोरीमध्ये सतत असे हिस्टोन प्रोटीन आहेत. ह्या दोरीला जर आणखीन डिटेलमध्ये गेलं तर ही दोरी 2 दोऱ्यांपासून बनलेली दिसते. अशा 2 दोऱ्या बघा दिसायला काही, त्या 2 दोऱ्या. त्याला आणखीन डिटेलमध्ये बघितलं तर ह्या 2 दोऱ्यांमध्ये असे छोटे 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 पायऱ्या दिसायल्यात, पायऱ्या असल्यासारख्या. ह्या पायऱ्यांना म्हणतात रंग्स. काय म्हणतात? रंग्स. आणि हे जे पूर्ण दिसायलंय ते आहे डीएनए. आणि ह्या डीएनए वर हे जे रंग्सला आणखीन डिटेलमध्ये बघितलं तर हे छोटे छोटे ह्याच्यावरती जे दिसायलेत ना, हे एसीजी, त्यांना म्हणतात बेसेस. तर हा जो डीएनए आहे, ह्या डीएनए ला गुंडाळल्याच्या नंतर क्रोमोझोम बनतो आणि ह्याच क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये असतो आणि ह्यालाच आपण हेरिडिटी मटेरियल म्हणतो. काय म्हणतो? हेरिडिटी मटेरियल. पण ह्या हेरिडिटी मटेरियल मध्ये जर डिटेलमध्ये बघितलं, मटेरियल मध्ये जर डिटेलमध्ये बघितलं तर ह्याच्यावरती असे छोटे छोटे सेगमेंट दिसतात. म्हणजे आता मी समजा डीएनए म्हणजे एक अशा प्रकारे काढला, आता इथं काढतो सिंपल असा डीएनए, ठीक आहे, असा काढला, ठीक आहे. तर ह्या डीएनए वरती जर बघितलं डिटेलमध्ये जाऊन तर असं दिसून आलं की इथून इथून एवढा भाग वेगळं काम करतो, इथून वेगळा भाग एवढं काम वेगळंच काम करतो,
इथून एवढा वेगळं काम करतो, इथून एवढा वेगळं काम करतो. म्हणजे हा प्रत्येक भाग थोडासा वेगळं 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 काम करतो, राईट. तर हा जो प्रत्येक भाग वेगवेगळं काम करतो, त्या प्रत्येक भागाला नंतर नाव दिलं गेलं जीन. सो जीन इज प्रेझेंट ऑन डीएनए. मग तुम्हाला हे तर माहित असेल, लाईन सेगमेंट. समजा मी ही अशी लाईन काढली आणि त्याच्यावर एवढा भाग घेतला, तर तुम्ही एवढ्याला काय म्हणता रे, लाईन सेगमेंट म्हणता का नाही? तसा हा डीएनए खूप मोठी लाईन आहे आणि त्याच्यावर जीन म्हणजे एक सेगमेंट आहे, राईट. सो आय कॅन से दॅट जीन इज सेगमेंट ऑन डीएनए. अरे कळलं का रे हे वाक्य? जीन इज सेगमेंट ऑन डीएनए. कळलं का रे वाक्य बाळांनो? सर्व बाळांना हे वाक्य कळलं का? जीन इज सेगमेंट ऑन डीएनए. का म्हटलं मी, कळलं? ओके ओके. आता जिथं डायग्राम काढायच्या समजून सांगायचे तिथं मी बोर्डवर जातो, पण सुरुवातीची माहिती थोडीशी उगे हिस्टोरिकल आहे, टाइमपास आहे म्हणून मी हे स्क्रीनवर दाखवले, ठीक आहे? ओके चला. मग अशा प्रकारे मी जरा पुन्हा आणखीन वेगळ्या प्रकारे सांगितलं मी की काय आहे बाबांनो, कशात जीन कुठं आहे बघा. सर्वात पहिले तुमची सेल असते, सेल मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो. क्रोमोझोम कशाने बनलेला आहे? डीएनए ला गुंडाळून 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 पॅक करून ठेवलेला आहे. आणि डीएनए मध्ये छोटे 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 सेगमेंट आहेत जे की वेगवेगळे प्रोटीन तयारचं काम करतात. सो द सेगमेंट ऑन डीएनए इज कॉल्ड एज जीन अँड दिस जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. मेंडेलने ह्याच जीन्सला अलील्स असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं मेंडेलने? यालाच अलील्स म्हटलं होतं. गेल्या वर्षी आपण बघितलं ना मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, राईट. तर अलील मध्ये आणि जीन मध्ये थोडा फरक आहे, तो तुम्हाला नंतर कळेल. आताच काळजी करू नका. बरं, महत्वाची सूचना सांगायची राहिली आहे तुम्हाला. सोमवारपर्यंत फी भरून घ्यायची आहे बाळांनो. जे फी भरून घेणार नाहीत त्यांना सोमवारपासून आपण क्लासमध्ये बसू देणार नाहीत ऑनलाईन. प्लीज समजून घ्या. तुम्ही आता 3 महिने झालेले आहेत. ह्याच्याही पुढे आता कसं जायचं कळलं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे? सो प्लीज सोमवारपर्यंत फी भरून घ्या. सोमवारचं लेक्चर फक्त त्यांनाच असेल ज्यांनी फी भरलेली आहे. सो प्लीज सर्वांनी लक्षात घ्या, ही विनंती आहे. तुम्हालाही कळायला पाहिजे. आता खूप दिवस झालेले आहेत, ठीक आहे? आपल्याला काही तुमच्यासोबत मुद्दाम काही करायचं नाहीये, बट आता भरपूर दिवस झाले ना बेटा, तुम्हाला लक्षात येत असेल सर्व, ठीक आहे? कारण आता हे पगार वगैरे करायचे असते लोकांची, पुन्हा हे ऑनलाईन सर्व गोष्टी चालवायच्या असतात. 3 महिन्याच्या पुढे कसं चालणार? एक क्वार्टर झाला वर्षाचा. ओके, क्वार्टर वर्षाचा झाला, ठीक आहे? तर फॉर्म भरा आणि फीस दोन्ही भरा. सोमवारपर्यंत दोन्ही कसं भरून घ्या. तुम्ही इथे येऊन भरू शकता, फिजिकली क्लासवरती, कुठंही तुम्ही काहीही करू शकता, किंवा ऑनलाईन भरू शकता. फीसची पूर्ण माहिती वगैरे टाकलेली आहे. सो ठीक आहे. तर आता मी पुन्हा एकदा सांगतो, कसं कसं कुठून कुठून गेलो आपण, कुठून कुठून कसं कसं गेलो आपण, हे जरा पाहूया. डीएनए पर्यंत आपण कसं, जीनला कसं बघितलं बघा. बेसिकली हे बघा असं आहे, असा असतो डीएनए. टिंग 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 टिंग. तसा तर हा 2 स्ट्रँडने बनलेला आहे, ठीक आहे? ह्या 2 स्ट्रँडला जर डिटेलमध्ये बघितलं ना, ह्या 2 स्ट्रँडला डिटेल मध्ये बघितलं तर ते असे दिसतात. आणि ह्यांच्यामध्ये असे इथं असे हे बेसेस आहेत, इथं बेसेस. गेल्या वर्षी आपल्याला झालंय ह्याचं स्ट्रक्चर, बेसेस आहेत. झाले नाही वाटतं, हे गेल्या वर्षी नाही, आता ह्या वर्षी आहे. मग हा डीएनए जर असा बघितला, आता मी समजा हे छोटं केलं इकडं, तर असा दिसतो. आणि इकडं ह्याच्यावर असे गाठी गाठी आहेत अशा, राईट. ह्या ज्या गाठी आहेत ह्यांना आपण हिस्टोन प्रोटीन असं म्हणतो. हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन कशाने बनलेले आहे ते सोडून द्या, बट हे कसे दिसतात? दोरीवर मोती आहेत. सो बीड्स ऑन द स्ट्रिंग. हिस्टोन प्रोटीन कसे दिसतात? बीड्स ऑन स्ट्रिंग.
मग हे हिस्टोन प्रोटीन नंतर असे गुंडाळा, म्हणजे हे पूर्ण डीएनए नंतर असा ऍक्च्युली गुंडाळा 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 होतो आणि असा दिसतो. आणि यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, यांना तर आपण क्रोमोझोम म्हणत असतो की रे, क्रोमोझोम. आणि हाच क्रोमोझोम कुठं असतो? हाच क्रोमोझोम कुठं असतो? सेल मध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये हे बघा असा दिसतो, छोटासा छोटासा छोटासा. तो पण केव्हा दिसतो? मेटाफेज मध्ये दिसतो असा. अदरवाईज तो असा दिसत नाही. अदरवाईज क्रोमोझोम कसा असतो माहिती आहे का? असा असतो. ह्यालाच आपण क्रोमॅटिन असं देखील म्हणतो, क्रोमॅटिन. राईट. फक्त मेटाफेज मध्ये तो असा सुंदर दिसायला लागतो. सो हे जो क्रोमोझोम आहे ना, तो क्रोमोझोम इज नथिंग. काय आहे तो? डीएनए लाच गुंडाळा 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 पॅक 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 करून बसलेला आहे. कंडेन्स करून बसवणे म्हणजे पॅक करून बसवणे. सो डीएनए इज, chromosome is condensed DNA. What chromosome? What is this guy? Chromosome is nothing but it is condensed DNA. Condensed DNA. आणि हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत ना, त्याला आपण डीएनए म्हणत नाही, ते वेगळा भाग आहे. सो क्रोमोझोम कशापासून बनले? दोन गोष्टीपासून. एक डीएनए ची दोरी, खूप मोठी दोरी, आणि त्या दोरीवर असणारे मोत्यासारखे दिसणारे हिस्टोन प्रोटीन्स. कळलं का रे सर्वांना? कळलं का कसा कुठं आहे तो जीन? आणि तो जीन कुठं आहे माहितीये का? हे बघा इथं असं असे भाग आहेत ह्या डीएनए चे भाग. टोटल जर बघितलं तर हे इथून एवढा एक भाग, इथून एवढा एक भाग, इथून एवढा एक भाग, इथून एवढा एक भाग, हे सर्व जीन 1, जीन 2, जीन 3, जीन 4. आणि प्रत्येक जीनचं वेगवेगळं काम आहे. कोणी डोळ्याचा कलर कंट्रोल करतंय, कोणी केसाचा रंग कंट्रोल करतंय, कोणी हाईट कंट्रोल करतंय, कोणी काही कंट्रोल करतंय. आणि हे जीन आपल्याला आपल्या आईवडिलांकडून भेटतात, आणि त्यालाच आपण हेरिडिटी असं म्हणतो. चला, कळलं का सर्वांना? अरे सर्वांना कळलं ना व्यवस्थित मी काय म्हटलंय ते? असं असतंय ते, राईट. स्क्रीन फास्ट दिसत नाही. मग तुम्ही काय करत जावा, युट्यूब वरती नंतर पाहत जावा, काही अडचण नाही. आता काय मी तसं आता डायग्राम काढायचं झालं की ह्याच्यावरच दाखवतो मी, काय आपल्या बोर्डवरती. पण आता हे जे आहेत ना डायग्राम नाही त्याच्यामध्ये सध्या सुरुवातीला. हे हिस्ट्री आहे. हिस्ट्री असल्यामुळे जरा मी मुद्दाम हे स्क्रीनवर दाखवलं. ठीक आहे. आता पुढची डायग्राम वगैरे मी सर्व ह्याच्यातूनच काढणार, कुठं बोर्डवरती काढणार. काळजी करू नका, तुम्हाला राईट फील गुड इफेक्ट देतो. टेन्शन घेऊ नका रे बाळांनो. कशाचं टेन्शन घेताय मी असताना? हा, आता डिस्कव्हरी इज रिलेटेड टू हेरिडिटी, की म्हणजे आता कळलं आपल्याला जीनच्या द्वारे आपल्या वडिलांकडून आपल्याला, जीनच्या द्वारे आपल्या वडिलांकडून आपल्याला काय काय भेटतंय. मला एक सांगा बरं, आपल्याला वडिलांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी भेटतात, ह्या जीनच्या माध्यमातून भेटतात. पण हे एका दिवसात शक्य झालंय का? हे एका दिवसात शक्य झालेलं नाही. त्याला खूप वर्षाचा रिसर्च केलेला आहे. ह्याला खूप वर्षाचा रिसर्च केलाय म्हटल्यावर तो रिसर्च कसा कसा केला त्याचा अगोदर इतिहास बघूया. छोटासा इतिहास आपण अगोदर बघूया. हा, मेसेज प्रायव्हेटली लावा रे बाळांनो, प्रायव्हेटली पाठवत जा मेसेज. ठीक आहे. छोटासा आपण काय करूया, एक हे रिसर्चची हिस्ट्री बघूया याची. तर सर्वात पहिला व्यक्ती जो की हेरिडिटीवर बोलला त्याचं नाव आहे जॉन ग्रेगर मेंडेल. 1886 मध्ये त्याने काय सांगितलं की हेरिडिटी नावाचा प्रकार असतो, की बाबा आईवडिलाकडून आपल्याला कॅरेक्टर येतात, आईवडिलाकडून आपल्याला कॅरेक्टर येतात, हे पहिल्यांदा त्यांना कळलं. हे पाठ करायचं बरं का. हु अंडरस्टूड द हेरिडिटी फॉर फर्स्ट टाइम? इट वॉज जॉन ग्रेगर मेंडेल. त्याच्यानंतर होता ह्युगो डी व्हराईस. ही वॉज ह्युगो डी व्हराईस. ह्युगो डी व्हराईसनं काय शोधून काढलं 1901 मध्ये? थेअरी ऑफ म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय असते माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीमध्ये होणारा अचानक बदल, अचानक जो बदल होतो, डीएनए मध्ये होणारा अचानक बदल, ते तुम्हाला थोड्याच वेळाने कळेल. डीएनए मध्ये कसे बदल होतात ते म्युटेशन विषयी मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. सो हे अचानक होणारा जो बदल आहे त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर म्युटेशन वरती चांगला अभ्यास ह्युगो डी व्हराईसने केला. हे पाठ करा, जशाला तसं विचारतात. त्याच्यानंतर दोन व्यक्ती महान झाले. एक होता वाल्टर आणि त्याचा मित्र सटन. वाल्टर अँड सटन, त्यांनी काय ऑब्झर्व केलं? दे ऑब्झर्व पेयर्ड क्रोमोझोम. जो मेंडेल म्हणत होता ना की बाबा कुठंतरी झाडामध्ये असे अलील असणार जोडीने, पण त्यांनी पाहितले नव्हते. तर पहिल्यांदा जोडीने क्रोमोझोम असतात, असे जोडीने.
ते कुणं बघितलं? वॉल्टर आणि सटननं. कशात बघितलं? ग्रॉस हॉपर म्हणजे काय? घोडा, गवतावरचा घोडा, नाकतोडा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता एवढं तर कळलं की मदर अँड फादर यांच्यापासून जे पुढचं लेकरू तयार होतंय, चाइल्ड आपण म्हणूया, त्याला कॅरेक्टर भेटतात. पण ही कॅरेक्टर कशाच्या माध्यमातून भेटतात? नेमकं मदर कडून आणि फादर कडून चाइल्ड कडे येतंय काय? म्हणजे जेनेटिक मटेरियल नेमकं कोण आहे, काय आहे नेमकं? हे जे आहे ना जीन आहे, हे तर आता कळलंय, हे काही जुनं नाही. हे जीन आहे आता कळलं आपल्याला, पण त्या काळामध्ये कुणालाच माहित नव्हतं की नेमकं काय आहे जेनेटिक मटेरियल. कार्बोहायड्रेट आहेत का, लिपिड्स आहेत का, न्यूक्लिक ऍसिड आहेत? तर ह्या 3 लोकांनी, ओस्टवॉल्ड ॲव्हेरी, मॅकलीन मॅककार्थी, कोलिन मॅक्लिऑड यांनी 1944 मध्ये डीएनए इज द जेनेटिक मटेरियल असं सांगितलं. त्याचा शोध लावला त्यांनी एक्सपेरिमेंट करून. सो डीएनए इज द जेनेटिक मटेरियल इन ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरस. व्हायरस मध्ये आरएनए हे जेनेटिक मटेरियल असते, बाकीच्या मध्ये डीएनए असते. आणि व्हायरसची खासियत अशी असते की ते शरीराच्या बाहेर मेलेले असतात. बिचारे बिचारे कशाला? कडूचे शरीराच्या बाहेर मेलेले असतात, आणि कुणाच्या शरीरामध्ये पेशीमध्ये गेले की जिवंत होतात. घाणेरडे. हे भयानक असते व्हायरस म्हणजे. व्हायरस म्हणजे त्याच्या एवढा भयानक काहीच गोष्ट नसते. शरीराच्या बाहेर मरून पडतात, रिप्रोड्यूस करत नाहीत, काहीच नाही, पण दुसऱ्याच्या सेलमध्ये जाऊन रिप्रोड्यूस करतात. एवढे भयानक असतात हे व्हायरस. म्हणजे ना धड सजीव आहेत ना निर्जीव आहेत ते. सजीव आणि निर्जीवांच्या बाउंड्रीवर कोण आहे? तर मग व्हायरस, कोरोना व्हायरस. ओके. तर ह्या तिघांनी, ओस्टवॉल्ड, मॅकलीन अँड कोलिन यांनी असा शोध लावला की डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लिक ऍसिड म्हणूया आपण, आपल्या शरीरामध्ये महत्वाचे बायोमॉलिक्युल्स आहेत काम करणारे. एक आहेत कार्बोहायड्रेट्स, दुसरे आहेत प्रोटीन्स, त्याच्यानंतर आहेत लिपिड्स, त्याच्यानंतर आणखीन भरपूर आहेत. तसेच एक आहेत न्यूक्लिक ऍसिड्स, फॅट्स वगैरे वगैरे आहेत. हे न्यूक्लिक ऍसिडचे 2 प्रकार आहेत. एक आहे डीएनए, दुसरा आहे आरएनए. डिटेलमध्ये नंतर पाहायचंच आहे. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड आणि रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए आणि आरएनए पैकी डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे याचा शोध या तिघांनी लावला. 1944 मध्ये लावला. राईट. हे खूप महत्वाचा पाठ करा. फक्त डीएनए कुणामध्ये नसतो? व्हायरसमध्ये नसतो. आरएनए असतो जेनेटिक मटेरियल. आपल्यात पण आरएनए असतो, पण जेनेटिक मटेरियल म्हणून नाही. दुसरेच कामं असतात त्याचे. काय कामं असतात पुढे आपल्याला पाहायचंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रेट सायंटिस्ट आहे फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनॅड. ह्या दोघांनी दे प्रपोज द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. शरीरामध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन कसं होतंय, ती प्रोसेस कशी आहे, ती प्रोसेस प्रपोज कुणं केली? प्रपोज करणे म्हणजे मांडणे. तुम्ही प्रपोज करता का नाही? कुणापाशी करता प्रपोज? घरी आईपाशी, पप्पापाशी, की काहीतरी मांडता? आणखीन कुठं कुठं प्रपोज करता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या? काय म्हणता? मांडणे. सर किंवा पप्पा मला सहलीला जायचंय, म्हणजे यू प्रपोज टू युअर फादर दॅट यू वॉन्ट टू गो टू दी व्हॉट, सम काइंड ऑफ यू वॉन्ट टू गो टू ऑन सम हॉलिडे, किंवा तुम्हाला आणखीन दुसरीकडे कुठं जायचं असेल. ट्रेकिंग पण असते बघा, ह्याच्यावर चढायची, कशावर, पर्वतावर वगैरे चढण्यासाठी जातात, त्याला ट्रेकिंग म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रपोज करणे असं म्हणतात त्याला. सो त्यांनी प्रपोज केलं. काय प्रपोज केलं? मांडलं प्रोटीन सिंथेसिस कसं होतंय. कशाचा वापर केला त्यांनी याच्यासाठी? बॅक्टेरियल सेल, बॅक्टेरियाच्या सेलचा वापर केला. कुणं? फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनॅड. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक गोष्ट अनकव्हर केली म्हणजे उघडकीस आणली. कव्हर करणे म्हणजे झाकणे, अनकव्हर करणे म्हणजे उघडणे, लॉक करणे म्हणजे लॉक लावणे, अनलॉक करणे म्हणजे लॉक काढणे, रोल करणे म्हणजे गुंडाळणे, अनरोल करणे म्हणजे गुंडाळलेलं काढणे, असं असते ते. तर अनकव्हर्ड. त्यांनी काय काय अनकव्हर केलं? कशावरची पडदा उघडला त्यांनी? जेनेटिक कोड काय असतो त्याची माहिती सांगितली. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्निक हे सर्व काय आहे त्याची माहिती काढली. हे तुम्हाला 12वी मध्ये कळेल, हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी देखील त्यांनी भरपूर माहिती उघडकीस आणली. पुन्हा
फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनॅड. तर हेरिडिटी हे जे काही सायन्स आहे, बायोलॉजीची जी ब्रांच आहे, तिचा यूज काय आहे? व्हॉट आर द युजेस? हेरिडिटी इट इज युज्ड इन द हेरिडिटरी डिसऑर्डर. ह्या सायन्सचा वापर करून जे हेरिडिटरी डिसऑर्डर आहेत त्यांच्यावरती उपाय केले जातात. हेरिडिटरी डिसऑर्डर म्हणजे आई वडिलांकडून आपल्याला येणारे. सांगा बरं कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगा. हा, बीपी म्हणता येते. आणखीन एड्स नाही रे बाळा. आता एड्स येतो. हा, एड्स आई वडिलाकडून तसा येत नाही, तो जेनेटिकली येत नाही बाळा, ते वेगळ्या प्रकारे येतो. नंतर स्किन कलर हा काही रोग नाही रे बाळा, मी रोग म्हणतोय. सिफिल्स, डायबिटीज एकदम छान, सिकल सेल अनिमिया अतिशय सुंदर. HIV हा हेरिडिटरी येत नाही बाळा. HIV हा वेगळ्या पद्धतीने येतो, तो जीन मध्ये गेलेला नसतो. कॅन्सर माहिती नाही मला. अल्बिनिझम बरोबर आहे. तर असे वेगवेगळे रोग आपल्याला आईवडिलाकडून किंवा हेरिडिटरी येतात, मग त्यांच्यावर उपाय करणं हे हेरिडिटी ह्या शास्त्राचं काम आहे. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. हे तुम्हाला 10वी मध्येच आहे, पुढे चालून खूप महत्वाचं आहे. की समजा हायब्रिड व्हरायटीज म्हणजे तुमच्या घरी समजा आंब्याचं झाड आहे, सुंदर असं 2 झाड आहेत, अतिशय सुंदर. एका झाडाला आंबे लागतात मोठे मोठे, खूप मोठे मोठे, परंतु हे आंबे आहेत आंबट. आणि दुसऱ्या झाडाला लागतात गोड आंबे, पण ते आंबे आहेत छोटे छोटे. अरे रे रे रे, आंबे आहेत छोटे छोटे आहेत, परंतु कसे आहेत? गोड. हे आंबट आहेत, परंतु कसे आहेत? मोठे. आता मग अवघड झालं की, धड हे पण नीट कामाचा नाही, हे पण कामाचा नाही. तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला वाटणार, यार माझ्या घरी एक असा आंबा पाहिजे होता, मी असा आंबा तयार करेन किंवा असाच आंबा करेन जो मोठा पण असेल आणि गोड पण असेल, है का नाही? गोड पण असेल आणि मोठा पण असेल. तुम्हाला असा आंबा आवडेल का नाही? सांगा बरं, कसा आंबा आवडेल? आंबट असेल आणि मोठा असेल, तो तरी आवडणार आहे का? नाही. हा पहिला आंबा, हा दुसरा आंबा आणि हा तिसरा आंबा. मग सर्वांना सांगा बरं कोणता आंबा आवडतो? सर्वांनी सांगायचे कोणता आंबा आवडतो सर्वांना. सर्वांनी बोला कोणता आंबा आवडतो. यस, -3 कसं रे? हा, सेकंड आवडतो का तुला? छोटा आणि गोड. तिसरा आंबा आवडेल सर्वांना, मोठा पण असला पाहिजे आणि स्वीट पण असला पाहिजे. मग हे कसं शक्य होतंय? ह्या दोघांना मिक्स करून हे तयार करता येते. मिक्स करणं म्हणजे कसं? बकेटात घेऊन त्याचे पानं मिक्स नाहीत करायचे, ते कसं करायचं पुढे आहे. एवढंच की ह्या दोघांना मिक्स करून हे तयार केलं की ह्याला म्हणतात हायब्रिड करणे किंवा संकर करणे. काय करणे? संकर करणे. हे संकर करणे किंवा हायब्रिडायझेशन करणे किंवा हायब्रिड व्हरायटी तयार करणे, हे पण कुणामुळे शक्य आहे? हेरिडिटी ह्या सायन्समुळे शक्य आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री म्हणजे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज, कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये मायक्रोब्स लागतात. ते पुढे आहे तुम्हाला मायक्रोब्स मध्ये भरपूर डिटेलमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे मायक्रोब्स लागतात. ते मायक्रोब्सचा देखील अभ्यास ह्या हेरिडिटी शास्त्रामध्येच केला जातो. तर अशा प्रकारे हेरिडिटी शास्त्राचे युजेस आहेत. मग हे सर्वच्या सर्व पेज अतिशय सुंदरपणे लिहून घ्या. चला सर्वांनी लिहून घ्या बरं. घ्या लिहून. एक मिनिट, मी अगोदर YouTube वर जे पाहणार आहेत त्यांना जरा असं मोठं करून दाखवतो. ओके, चला सर्वांनी लिहून घ्या. कुणाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून लिहित बसा, काही पण करा. रेकॉर्डिंग. कोण चॅटिंग कोण करत आहे इथं का?
काय करावं बाबा तुम्हाला आणि काय नाही. प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस ही खूप मोठी प्रक्रिया आहे. आपण त्याला आत्ताच नाही, उद्याच बघूया आपण. पहिल्यांदा मला थोडंसं बोलायचंय तुमच्याशी.